भाग 7 साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याज्य ठरविले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मांडण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरविली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले. जय भारत, जय संविधान.